विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 भाग बघितलेले आहे. आता आपण चौथ्या आणि समारोपाच्या भागाकडे वळणार आहोत. समारोपाच्या भागामध्ये आपण गुण आणि दोष बघणार आहोत. सामाजिक सर्वेक्षणाचे गुण आणि दोष म्हणजेच फायदे किंवा तोटे. तर आता सर्वेक्षण करत असताना ही जी काही पद्धती आहे, ही पद्धती आपण या पद्धतीसंबंधीची असलेली सर्व माहिती आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. व्याप्ती कशी आहे, त्याचे प्रकार कसे आहेत, त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो, त्याचं महत्त्व काय आहे, आता याचे फायदे काय आहेत हे आपल्याला बघायचे आहे. आता सर्वात पहिला फायदा आहे अध्ययन विषयाशी संबंध, वस्तुनिष्ठ अध्ययन, सामाजिक परिवर्तन, त्याच्या परिणामांचे ज्ञान, निष्कर्षाची विश्वसनीयता, सामाजिक सिद्धांत मांडण्यात यश आणि स्वरूप संशोधन पद्धती. बघा, आता सर्वात पहिले आहे अध्ययन विषयाशी प्रत्यक्ष संबंध येतो. आता जो कोणी अध्ययन करता असतो, जो कोणी तथ्यसंकलन करण्यासाठी आपल्या विषयाच्या संदर्भात जातो, याचा उत्तरदात्याकडनं आपण जे काही ज्याच्याकडनं आपण उत्तर किंवा तथ्यसंकलन करत असतो त्याचा प्रत्यक्ष संबंध येतो. इथे विषयाशी संबंधित असलेल्या जी काही परिस्थिती आहे, जी काही घटना आहे, त्या घटनेशी निगडीत जे काही लोक असतात त्या लोकांशी संशोधनकर्त्याचा प्रत्यक्ष संबंध येतो व त्याच्यानुसार तो तिथून संकलन करत असतो. आता संशोधनकर्ता आपल्या अध्ययन विषयाशी जी काही व्यक्ती असतात याचा सरळ संबंध येतो. फेस टू फेस एकमेकांच्या समोर बसून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून ही अध्ययन पद्धती आहे, ही प्रत्यक्ष संबंध आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं आहे अध्ययन. आता वस्तुनिष्ठ अध्ययन आपण म्हणतो की वस्तुनिष्ठ असेल ॲज इट इज, जसे आहे तसे अध्ययन करावे लागते. मग आता एखादी घटना, एखादी समस्या याची माहिती, तथ्ये, आकडेवारी संकलित करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातात. मग ते प्रयत्न कशा स्वरूपाचे असतात? ती प्रयत्न अशा स्वरूपाचे असतात की जी आहे त्या वस्तुस्थिती जशी आहे तशा परिस्थितीत आपल्याला ती मांडावी लागते. त्याच्यामध्ये आपल्या आवडीनिवडी, आपल्या पूर्वग्रह, आपल्याला माहिती असलेले जे काही ज्ञान याचा त्याच्यात कुठेही अंतर्भाव करता येऊ शकत नाही. सर्वेक्षणामध्ये तथ्य जे असतात हे तथ्य वस्तुनिष्ठ असले पाहिजे. म्हणजेच जे काही आपल्याला निष्कर्ष काढायचे असतात ते निष्कर्ष योग्य आणि पद्धतशीर संशोधनायोग्य आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर आहे सामाजिक परिवर्तन आणि त्याच्या परिणामाचे ज्ञान. समाज परिवर्तनशील आहे, परिवर्तन होत असते, परिवर्तनाची प्रक्रिया निरंतर चालू असते. मग समाजामध्ये जे काही परिवर्तन घडतं त्याचा समाज जीवनावर शिक्षण, धर्म, रिवाज, कुटुंब संस्था, परंपरा याच्या बाबतीत जे काही परिणाम झालेले असतात त्या परिणामांचं आपल्याला अध्ययन करायचं असते. या घटकांचं अध्ययन करत असताना सर्वात पहिले आपण परिवर्तन होण्यापूर्वी आणि परिवर्तन झाल्यानंतर काय परिणाम झाले समाजावर त्याचे तुलनात्मक आपल्याला अभ्यास करायचा असतो. संशोधनाच्या दृष्टीने हे ज्ञान अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे असते. त्यानंतर आपल्याला बघायचे असते निष्कर्षाची विश्वसनीयता. आता निष्कर्षाची विश्वसनीयता काय? संशोधनाद्वारे प्राप्त जी आकडेवारी असते त्या आकडेवारीच्या आपण संशोधन विषयानुसार योग्य, सुसंगत आणि अद्ययावत असते. त्यामुळे तिला सांख्यिकीदृष्ट्या अतिशय महत्त्व असते. अशा प्रकारे संकलित केलेली माहिती, तथ्ये संशोधनात शास्त्रीय आणि खात्रीशीर, नेमके, अचूक तंतोतंत निष्कर्ष देतात. त्याच्यामुळे अध्ययन आपले जे काळजीपूर्वक केलेले असते ते निरीक्षण करून जे संकलन, जे तथ्य आपण मिळवलेले असतात ते विश्वसनीय असतात आणि त्याचे जे विश्लेषण असते ते विश्लेषण पूर्ण तथ्यांना आधारलेले असतात आणि आपल्याला पाहिजे असलेली संदर्भातली जी माहिती असते ती आपल्याला योग्य निर्णयाप्रती घेऊन जाते. त्याच्यानंतर आहे सामाजिक सिद्धांत मांडण्यात यश. सामाजिक सर्वेक्षणाद्वारे वैज्ञानिकांनी पद्धतशीर संशोधन तंत्रपद्धतीचा वापर करून संशोधक सामाजिक घटना, समस्यांशी सर्व तथ्ये, आकडेवारी, कारणांचा शोध घेतो आणि ह्या कारणांचा शोध घेतल्यानंतर गृहीतकृत्यांची निर्मिती होते. मग या गृहीतकृत्यांची निर्मिती केल्यानंतर आपल्याला त्याला परीक्षण आणि निरीक्षण करून त्या कसोट्यावर त्याचं मापन करावं लागतं की ही
याचं यश किती आहे आणि याचं अपयश किती आहे हे आपल्याला नैसर्गिकदृष्ट्या विज्ञानाच्या धर्तीवर संशोधन प्रणाली विकसित केलेली आहे. सामाजिक सिद्धांतांची मांडणी जी आपण करतो ती मांडणी यशाकडे घेऊन जाते की अपयशाकडे घेऊन जाते, इथे आपण या सिद्धांत मांडणीमध्ये या मुद्द्यामध्ये आपण बघत असतो. त्याच्यानंतर स्वस्त संशोधन पद्धती. सर्वेक्षण पद्धती ही अत्यंत कमी खर्चाची आहे, कमी वेळेमध्ये होणारी संशोधन पद्धती आहे. ते प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना निवड केल्यामुळे त्याच्यामध्ये अचूक, विश्वसनीयता, निष्कर्ष प्राप्त करण्याची जी काही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची जी काही सोपी पद्धत आहे ती सामाजिक सर्वेक्षण पद्धती आहे. आपण आता हे बघितले फायदे. तसे जसे फायदे असतात, नाण्याला दोन बाजू असतात, तसे तोटेही असतात. आता इथे आपण सर्वेक्षणाचे तोटेही बघणार आहोत. सर्वेक्षणाचा सर्वात पहिला तोटा आहे फक्त मूर्त घटकांचा अभ्यास केला जातो. डोळ्यांनी दिसणाऱ्या आपल्याला निरीक्षण, ज्या गोष्टीचं निरीक्षण आपण आणि परीक्षण करतो त्याच गोष्टींचा आपण दृश्य स्वरूपातल्या गोष्टींचा अभ्यास करत असतो. पण समाजामध्ये दृश्य आणि अदृश्य दोन्ही स्वरूपांच्या घटक असतात ना, मग त्याचा फक्त एकाच बाजूचा अभ्यास इथे केला जातो. हा त्याचा सर्वात महत्त्वाचा तोटा आहे. दुसरा जो मुद्दा आहे, दुसरा जो तोटा आहे याच्यामध्ये, तो आहे यांत्रिकपणा. तीच प्रक्रिया असल्यामुळे, यांत्रिकपणा असल्यामुळे ठराविक वेळेमध्ये क्रमबद्ध कार्यक्रमामध्ये आपल्याला दिलेलं सर्वेक्षण करायचं असते. त्याच्यामुळे आपल्याला नवीन एखादा गोष्ट जर त्यात राबवायची असेल, ती जर अंमलात आणायची असेल तर त्यात बुद्धीत वाव नसतो. आपण ठरवून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आपल्याला तो सर्वेक्षण करावं लागतं. तिसरा आहे सर्वेक्षण हे जटिल व गुंतागुंतीचे कार्य आहे. सामाजिक घटक मूर्त आणि अमूर्त दोन्ही स्वरूपाचे असतात. पण समाजात जे काही परिवर्तन होतात ते परिवर्तन आपल्याला बघायचे असले तर तिथे संशोधकास वाट पाहावी लागते. एखादी घटना जर आपल्याला बघायची असेल, त्याचं निरीक्षण आणि परीक्षण आपल्याला जर करायचं असेल तर ती घटना घडेपर्यंत, त्या विशिष्ट कालावधीपर्यंत अनेक बदल घडून येतात. त्याच्यामध्ये त्याचा प्रभाव सर्वेक्षणावर पडू शकतो. मूर्त घटकाबाबत योग्य निष्कर्ष काढता येतात, पण अमूर्त घटकासंबंधी तंतोतंत निष्कर्षापर्यंत पोहोचणे फार जटिल जाते. म्हणून हा त्याचा तोटा आहे. त्याच्यानंतर आहे वस्तुनिष्ठतेविषयी संशयास्वाव. सामाजिक सर्वेक्षण कर्त्याला स्वतःला निष्पक्षपणे राहणे कठीण जाते. कारण की आपण त्या वातावरणात जातो, त्या समस्येशी आपण जुळतो, तेव्हा तटस्थपणे राहणे, एका मानवी मनाला, विचाराला, दृष्टिकोनाला तिथे मुळीच थारा न देता तटस्थपणे सर्वेक्षण करणे थोडं कठीण जाते. म्हणून वस्तुनिष्ठते संबंधी इथे साशंकता निर्माण होते. त्याच्याबाबत अनिश्चितता. सर्वेक्षणामध्ये समस्याची ओळख, निरीक्षण प्रश्नावली, मुलाखत, फोटोग्राफी, आकडेवारी, वर्गीकरण, विश्लेषण ही सर्व कार्य तांत्रिक आणि वैज्ञानिक असून त्याकरिता प्रशिक्षणाची गरज असते. अनुभव आणि प्रशिक्षणाच्या कमतरतेमुळे आपल्याला अनुभव आणि प्रशिक्षणाच्या कमतरतेमुळे, तसेच सर्वेक्षणकर्त्याच्या पूर्वग्रहाचा, दीर्घकालीन झालेल्या प्रक्रियेचा जर काही बदल झाला तर त्याचा परिणाम आपण जे निष्कर्ष काढतो त्या निष्कर्षावर होतात. ते निष्कर्ष या प्रभावित होतात. त्यामुळे निष्कर्षाप्रतीची अनिश्चितता निर्माण होते. अलीकडच्या काळामध्ये सर्वेक्षणाचे महत्त्व वाढलेले आहे. सर्वेक्षणाच्या अध्ययन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. भारतातील अनेक सर्वेक्षण हे गरिबी, ग्रामीण लोकांवर जे काही परिणाम होतात त्याचे अध्ययन करण्यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग केला गेलेला आहे. भारतामध्ये नॅशनल सॅम्पल सर्वे, सामाजिक सर्वेक्षण करण्याकरिता सर्वप्रथम भारत शासनाद्वारे 1950मध्ये नॅशनल सॅम्पल सर्वे निर्देशनालय स्थापन करण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने समाजात, जीवनात जे काही बदल झाले त्या बदलांचा अभ्यास केला गेला. मग त्याच्यामध्ये कुठला अभ्यास केला गेला? कुटुंबाचा आकार, उत्पन्न, खर्चाची स्वरूप, बेकारी, ग्रामीण शेतमजूर इत्यादी संबंधित पूर्ण तथ्य संकलन करण्यात आले आणि ही माहिती भारतीय स्तरावर सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली. त्याच्यानंतर
भारतीय संशोधन कार्यक्रम समिती आहे. योजना आयोगाचा संशोधन कार्यक्रम समितीद्वारे करण्यात येतो. यामध्ये विविध सर्वेक्षणांना प्रोत्साहन दिले जाते, आर्थिक मदत दिली जाते आणि याच्यामध्ये पुणे, हैदराबाद, दिल्ली, मद्रास, मुंबईचे सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले. मुराबाद व शिवकाशी येथे लघु उद्योगांचे सर्वेक्षण करण्यात आले. शेतीवरील अधिकारासंबंधित कायद्याची सामाजिक आर्थिक परिणामांचे अध्ययन करण्यात आले. मग गाव शहरातील आर्थिक संरचना, सामाजिक गतिशीलता, मजूर मिल मालकांचा परस्परांशी असलेला संबंधित प्रश्न, बेकारी, भूमी सुधार अशा विविध विषयांशी संबंधित सर्वेक्षण. याच्यानंतर आहे नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये ह्या ज्या संस्था आहे ह्या पण भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये सर्वेक्षण करत आहे. दिल्ली येथील बचत संबंधी सर्वेक्षण, मुंबई, दिल्ली, मद्रास, कानपूर इत्यादी मोठ्यामध्ये आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. अमेरिकन मॉडेलप्रमाणे इतरही संस्था सर्वेक्षणात काम करत आहे. रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, वन, वाहतूक, अर्थशास्त्रज्ञ आणि सांख्यिकी विषयाचे लोकही सामाजिक सर्वेक्षणामध्ये भाग घेत आहे. आणि त्याच्यानंतर आहे लोकमत सर्वेक्षण. लोकमत सर्वेक्षण ही संस्था सामाजिक लोकमतांच्या संबंधित जे काही सर्वेक्षण केलं जातं त्याला प्रोत्साहित केलं जाते. पब्लिक ओपिनियन सर्वे त्या संदर्भात मासिक निघतं. त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयावर भारतीय लोकांचे जे काही विचार असतात त्याच्यावर प्रकाश टाकणारे लेख काढले जातात. त्याच्यानंतर आहे विश्वविद्यालयाद्वारे सर्वेक्षण. अनेक विद्यापीठामध्ये सामाजिक सर्वेक्षण केलं जातं. या कार्यक्रमांचा अंतर्भाव केला जातो. MA, MPhil यांचे प्रोजेक्ट वर्क केले जाते, लघु प्रबंध केले जातात, PhDचे संशोधन केले जाते. अशा ह्या संशोधनाचा, सामाजिक सर्वेक्षणाचा विविध विषयावर विद्यापीठ स्तरावर उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहे या सर्वेक्षणाला महत्त्व देतात. आणि ह्या सर्वेक्षणाला जी काही वैज्ञानिक पद्धती आहे ही वैज्ञानिक पद्धतीला भारतामध्ये सुद्धा उपयोगात आणली जाते. इथे आपला या सर्व सर्वेक्षण पद्धतीचा आपण आढावा घेतलेला आहे. कोणाला काही अडचणी असतील तर मला प्रश्न विचारू शकतात. इथे सर्वेक्षण पद्धती मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे.